लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे. आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे. या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार. या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही. ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं. तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय. वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात. ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली. बहिणींचे 4 हप्ते थकलेले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत. 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळत आहे. त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळत आहे. तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल. सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा. जूनच्या हप्त्याबाबत सूत्रांची मोठी माहिती बघा. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. मे महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालाय. परंतु आता जून महिन्याचा बघा, जून महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. बघा, दररोजच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट येत असतात आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला दररोज पाहत राहा. बघा, कुठल्याही पद्धतीची जी माहिती आहे ती लाडकी बहीण योजना सोडून आपण दुसरी माहिती कुठलीही देत नाही. फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेवर आपला भर असतो. लाडकी बहीण योजनेच्या विषयीच माहिती आपल्या चॅनलवर मिळते आणि ती ही खरी मिळते. त्याच्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका. बघा, आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जून महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे की जून महिन्याचा हप्ता
जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. शासनाकडून मे महिन्याचा 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो 15 आणि 16 जून पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या प्रक्रियेद्वारे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून 10 जून रोजी 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि तो शासनाचा GR पण आलेला होता. बघा, सर्वात अगोदर शासन GR काढत असतं, म्हणजेच काय तर गव्हर्नमेंट रेझोल्युशन निघत असतं, GR निघत असतो आणि GR च्या माध्यमातून हे जे काही पैसे ते महिला व बालविकास विभागाला जातात. ठीक आहे, महिला व बालविकास विभागाला जातात. म्हणजेच आपण जर पाहिलं तर बघा, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला हे जे काही पैसे ते जात असतात आणि त्याच्यानंतर महिला व बालविकास विभागाचे सचिव विभाग प्रमुख म्हणून ज्या हे असतात, सचिव असतात, ते विभाग प्रमुख म्हणून ते पैसे त्या ठिकाणी बँकेत जमा करतात आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे यादी पद्धतीमध्ये ते जमा व्हायला सुरुवात होते. आता बघा, जूनच्या हप्त्याबाबत सूत्रांची माहिती. मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचे हे मानधन टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात जमा होत असून ही प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल. बघा, अजूनही जर महिलांना पैसे आले नसतील तर ते टप्प्याटप्प्यामध्ये पैसे येत आहेत, त्याच्यामुळे ही प्रक्रिया काही दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच जून महिन्याचा बघा, लगेचच जून महिन्याचा नियमित हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात 26 ते 30 जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वर्ग करण्याची प्रशासकीय तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच पाहू शकता बघा, प्रशासकीय जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे हप्ता वाटपाची. म्हणजे तुमचा पुढचा जो जूनचा हप्ता आहे तो देखील त्यासाठी पण विलंब होऊ नये, जूनचा हप्ता पण वेळेवर मिळावा याच्यासाठी पण प्रशासकीय तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच महिलांना कुठल्याही पद्धतीने अडचण येऊ नये, 1500 रुपये जे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत, वेळेवर व्हावेत यासाठी सरकारची तयारी सुरू झालेली आहे. प्रशासकीय तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, प्रशासकीय अडचण येऊ नये म्हणून. आता बघा, चालू आर्थिक वर्षातील डेटा आणि बँक खात्यांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर जूनच्या निधी वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. बघा, संपूर्ण नियोजन केलं, तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर जूनच्या निधी वितरणाची जी तारीख आहे ती अधिकृतपणे जाहीर केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे संपूर्ण नियोजन झाल्यानंतर ज्यावेळेस निधी जो आहे तो वाटप करायचा आहे त्यावेळेस ती तारीख घोषित होणार आहे. पुढे बघा, आता प्रशासनाकडून अर्जांची कडक छाननी. राज्यभरात लाखो महिलांचे अर्ज अपात्र. पाहू शकता बघा, नाशिकमध्ये मोठा धक्का ह्या ठिकाणी लागलेला आहे महिलांना. जर आपण पाहिलं तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरामध्ये विशेष छाननी मोहीम EKYC बघा, विशेष छाननी मोहीम EKYC जी ती स्टार्ट केलेली होती, राबवलेली आहे. या पडताळणी मोहिमेत धक्कादायक माहिती समोर आलेली असून विविध त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राज्यभरात जवळपास 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आपण पाहिलं असेल 70 लाख महिला ज्या त्या अपात्र झाल्याची आपल्याला माहिती पाहायला मिळते आणि जवळपास सध्या राज्यामध्ये केवळ 1,77,00,000 महिलांनाच अंतिम लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळत आहे आणि अंतिम लाभार्थी म्हणून 1,77,00,000 महिला लाभार्थी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर 1500 रुपयांचा जो निधी आहे तो वाटप करण्यासाठी आता EKYC लावण्यात आली होती. EKYC झाल्यानंतर काही महिला अपात्र झाल्या, त्या महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि 1,77,00,000 महिलाच आता पात्र आहेत आणि त्या महिला निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे. आता बघा, अपॉइंटमेंट आणि उत्पन्नाचा निकष ठरला. कारण पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीनंतर सुमारे 1.5 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा आर्थिक लाभ तात्काळ थांबवलेला आहे. सुमारे 1.5 लाख महिला ज्या त्या नाशिक जिल्ह्यामधीलच आहे. तुम्ही आता नाशिक जिल्ह्यातील आहेत का लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल, आधार लिंकिंग नसणं, चुकीचं बँक डिटेल्स आणि डुप्लिकेट अर्ज यामुळे लाखो महिलांचे जून आणि पुढील हप्त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. बघा, आपण पाहिलं तर तुमचे पैसे थांबवण्याचं कारण काय, फक्त एकच कारण नाहीये की तुम्ही EKYC केलेली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत, जसं बँकेचे डिटेल्स चुकीचं देणं, डीबीटी नसणं, तुमचं उत्पन्न जास्त असणं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 4 व्हीलर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे इतर 4 व्हीलर असणं, असा सगळा डेटा जो आहे तो सरकारने कंबाईन केलेला आहे आणि तो डेटा जो आहे तो व्हेरीफाय करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर EKYC प्रक्रिया तुमची चालू झालेली होती आणि EKYC प्रक्रिया केल्यानंतर तो डेटा त्या ठिकाणी मॅच केला गेला
आणि तुमच्याकडे जे काही असेल ते त्या ठिकाणी सरळ सरळ दिसलं. 4 व्हीलर असेल तर ते तुमचं उत्पन्न जास्त असेल तर ते, कोणी नोकरीला असेल तरी लाभ घेत असेल तर ते पण त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे महिलांचे अर्ज त्या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. पुढे बघा, आता खात्यात पैसे जमा झाले नाही तरी मेसेज नाही. तांत्रिक अडचणींमुळे महिलांमध्ये संभ्रम आहे. बँक स्टेटमेंट तपासण्याचं आव्हान. बघा, राज्यामध्ये 15 ते 16 जून पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. खात्यात पैसे जमा होऊनही अनेक महिलांना बँकेकडून कोणताही SMS प्राप्त झाला नाही. यामुळे आपल्या खात्यात पैसे आले की नाही याबाबत महिला संभ्रमात असून बँकेबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. आता लक्षात घ्या, सध्या काय होतं की आपल्या मोबाईलचं जे इन्कमिंग असतं म्हणजे रिचार्ज असतं ते जर संपलं की इन्कमिंगही बंद होते, आउटगोईंगही बंद होते आणि OTP पण बंद होतात. त्याच्यामुळे तुम्हाला OTP येत नाही, SMS येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती कळत नाही की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत. त्याच्यानंतर पुढे बघा, बँकांचे सर्व्हर आणि तांत्रिक कारण. IT विभाग आणि बँक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकाच वेळी करोडो महिलांच्या खात्यात DBTद्वारे पैसे वर्ग केले जात असल्यामुळे बँकांच्या मुख्य सर्व्हरवर प्रचंड ताण आलेला आहे आणि याच तांत्रिक समस्येमुळे मेसेज जाण्यास उशीर होत आहे किंवा मेसेज फेल होत आहे. त्याच्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करायचं नाही. स्वतः जाऊन बँकेत तुम्ही तपासू शकता किंवा CSP असतं कस्टमर सर्व्हिस पॉइंट, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थंब जे असतं तुमच्या थंबवर पण तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.